संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी मार्गावरती राजश्री जुन्नरकर मागील अनेक वर्षांपासून रांगोळी काढतात। वारी मार्गावरती रांगोळी काढत असते। ज्यावेळी मी पांडुरंगाच्या मंदिरात रांगोळी काढतो त्यावेळी मी रांगोळी काढते त्यावेळेस माझी वारी मला सफल झाल्यासारखं वाटतं। यावर्षी त्यांनी पांडुरंगाची रांगोळी पांडुरंगाच्या मंदिरामध्ये काढली आणि ही रांगोळी आता सगळ्यांचं लक्ष वेधून घेते। राजश्री जुन्नरकर यांच्याशी मंदिर परिसरातून या सगळ्या संदर्भात संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी। आज आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाचं मंदिर अगदी सजून निघालं आहे। असू द्या, फळांची आरास असू द्या, पांडुरंगाच्या मंदिराला करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर एक माऊली आहेत की ज्या माऊली वारीत अनेक दिवसापासून ज्या आहेत माऊलींच्या पालखी सोहळ्यात पायघड्या घालतात। ताई, आता तुम्ही पांडुरंगाची मूर्ती जी आहे, पांडुरंगाची प्रतिमा जी आहे ती रांगोळी मार्फत काढताय। एकंदरीत वारीत महिनाभर जो आहे वारीचा प्रवास माऊलींची रांगोळी काढली, आज कसं वाटतंय? आज रांगोळी काढली की वारी पूर्ण झाली असं वाटतं। म्हणजे 15 दिवस वारीमध्ये रांगोळ्या काढलेल्या ते आज एका दिवसामध्ये सगळं भरून निघतं। पण मला एक प्रश्न विचारला होता मागे की पांडुरंगाच्या दारातली रांगोळी म्हणजे जास्त आवडते की वाटेवरती काढलेली जास्त आवडते? तर मी असं सांगितलं होतं की मला वाटेवरती काढलेली रांगोळी जास्त आवडते। का तर प्रत्येक वारकरी ती रांगोळी त्यांच्या पायंदळीत उडवतात। माऊली पांडुरंगच ती रांगोळी तोडवत असतील, तशी ही रांगोळी कोणी तोडवत नाही। ती रांगोळी मला खूप महत्त्वाची वाटते। ताई, साधारणतः किती वाजल्यापासून जे आहे की मंदिर परिसरात तुम्ही रांगोळी काढताय? आम्ही रात्री 1-1.5 तासामध्ये विठ्ठल रुक्मिणीची रांगोळी काढली आणि आता परत 1-1.5 तास लागेल पांडुरंगाची रांगोळी काढणार आहे। थोडी थीम रांगोळी आहे, म्हणजे थोडं वारीचं डिझाईन करणार आहे साईडनी, वारीची थीम करून पांडुरंग अशी रांगोळी काढणार आहोत। या होत्या राजश्री जुन्नरकर की ज्या महिनाभरापासून किंवा अनेक दिवसापासून वारी मार्गावरती जे आहे त्या रांगोळी काढतात आणि आज पांडुरंगाच्या मंदिरात रांगोळी काढण्याचा योग त्यांना मिळाला। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक सौरभ वाघमारे, NDTV मराठी।